रामटेक विधानसभा मतदारसंघावरून ठाकरे गट आणि काँग्रेस पुन्हा आमनेसामने आलेत। तर काँग्रेसने रामटेकवर दावा केल्यानंतर लगेचच ठाकरे गटाने तातडीने पदाधिकाऱ्यांचा मेळावा घेऊन रामटेकवर आपला दावा सांगितलाय। उद्धव ठाकरेंकडून तयारीला लागण्याच्या सूचना सुद्धा करण्यात आलेल्या आहेत आणि त्यामुळे आता रामटेक विधानसभा मतदारसंघावरून आघाडीमध्ये बिघाडी होण्याची सुद्धा शक्यता आहे। एका मुलीच्या बापाचं जगणं हे वेगळंच असतं आणि एकच मुलगी असल्यामुळे अनेक गोष्टी ऐकाव्या लागतात, असं शरद पवार यांनी म्हटलंय। तर यंदाची निवडणूक माझ्या दृष्टीने अत्यंत वेगळी होती आणि या निवडणुकीमध्ये लोकांनी दाखवून दिले की मंदिर आणि मशिदीवर धार्मिक राजकारण करण्याचा प्रयत्न कुणी केला तर लोक निवडून देत नाहीत, असं म्हणत शरद पवारांनी पंतप्रधान मोदींवर हल्लाबोल केलाय। तर या निवडणुकीमध्ये लोकांनी दाखवून दिले की मंदिर आणि मस्जिदवर धार्मिक राजकारण करण्याचा प्रयत्न कुणी केला तर लोक निवडून देणार नाहीत। मोदी की गॅरंटी आणि मोदी है तो मुमकिन है असं म्हणत संपूर्ण देशात वातावरण निर्माण केलं गेलंय। निवडणुकीमध्ये काही नियम पाळायचे असतात, जात धर्म निवडणुकीच्या प्रचारात कुठेही येता कामा नये, हे तारतम्य बाळगायचं असतं, असं शरद पवार म्हणाले। शरद पवार 3 दिवस बारामती दौऱ्यावर आहेत आणि दुष्काळग्रस्त भागाचा पाहणी दौरा ते करणार आहेत। तर शरद पवार आज इंदापूर आणि पुरंदरमधील दुष्काळ स्थितीचा आढावा घेणार आहेत। निवडणुकीमधील कमबॅकसाठी राज ठाकरे आता सज्ज झालेत। मनसेच्या पक्षांतर्गत निवडणूक अध्यक्ष निवडीसाठी बैठक होणार आहे। यावेळी राज ठाकरे कुणावर जबाबदारी सोपवणार हे पाहणं सुद्धा आता महत्त्वाचं ठरणार आहे। तर नाशिक शिक्षक विधान परिषद निवडणुकीचा अर्ज मागे घेण्याचा आजचा शेवटचा दिवस आहे। कोण अर्ज मागे घेणार याकडे आता सगळ्यांचंच लक्ष लागलेलं आहे, त्यामुळे माघार कोण घेतंय यावर आपण लक्ष ठेवून राहणार आहोत। आंध्रचे नवे मुख्यमंत्री म्हणून तेलुगू देशम पक्षाचे अध्यक्ष चंद्राबाबू नायडू आज शपथ घेणार आहेत आणि शपथविधीसाठी विजयवाड्यामध्ये जय्यत तयारी सुद्धा करण्यात आली आणि या सोहळ्याला पंतप्रधान नरेंद्र मोदींसह अनेक मोठे नेते उपस्थित राहणार आहेत। तर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे सुद्धा शपथविधी सोहळ्यासाठी उपस्थित असणार आहेत। तर मनोज जरांगे पाटलांच्या उपोषणाचा आजचा 5वा दिवस आहे आणि जरांगे यांची प्रकृती काहीशी खालावली आहे। सगळे सोयऱ्यांच्या अधिसूचनेची अंमलबजावणी करून मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गातून आरक्षण द्यावं ही जरांगेंची मागणी आणि यासाठी ते आमरण उपोषण करतात। तर गेल्या 10 महिन्यांमधलं जरांगे यांचं हे 4थं उपोषण आहे। मनोज जरांगे पाटील यांनी काल रात्री 1 वाजताच्या दरम्यान सलाईनवर त्यांना ठेवण्यात आलं होतं। सोलापूरमधील आमदार राजेंद्र राऊत यांच्याशी चर्चा केल्यानंतर जरांगे यांनी उपस्थित आंदोलकांच्या आग्रहानंतर एक सलाईन लावलेलं होतं आणि हे सलाईन संपल्यानंतर त्यांनी पुन्हा उपचार घेणं बंद केलेलं आहे। अहमदनगरमध्ये पहिल्या पावसातच पारनेर शहरामधील रहिवाशांच्या घरात ड्रेनेजचं पाणी घुसलं, त्यामुळे आता पारनेरच्या नगरपंचायतीचा गलथान कारभार समोर आलाय आणि या सगळ्या प्रकरणामुळे नागरिकांना मात्र नाहक त्रास सहन करावा लागतोय। सोलापूर जिल्ह्यामध्ये 4 दिवस दमदार पाऊस पडल्यामुळे बळीराजा सुखावलाय। खरीपाच्या पेरणीला हा पाऊस पोषक असल्यामुळे शेतकऱ्यांनी बियाणे खतं घ्यायला सुरुवात केली आहे। काही भागामध्ये छोट्या मोठ्या पाझर तलावामध्ये सुद्धा पाणी साचलेलं आहे। तर भुसावळमध्ये पाणलोट क्षेत्रात 376 मिलीमीटर पाऊस पडलाय, मात्र तरी देखील हतनूरची तहान भागलेलीच नाहीये। 600 मिलीमीटर पावसानंतर आवक सुरू होईल असा अंदाज वर्तवला जातोय आणि हतनूरचा साठा कमी झाल्यामुळे धरणामधील गाळाचे बेट सुद्धा आता दिसू लागले। हिंगोली वसमत परिसरामध्ये मुसळधार पाऊस पडलाय, यामुळे अनेक नागरिकांच्या घरात पाणी शिरलंय। तर नागरिकांना प्रशासनानं सुरळीत स्थळी हलवलंय। वादळी वाऱ्यामुळे काही गावांमध्ये वीज पुरवठा सुद्धा खंडित झालाय। मुंबई महानगर प्रदेशामध्ये मोसमी पाऊस अधिकृतपणे सुरू झालेला असला तरी मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या धरण क्षेत्रांमध्ये दमदार पावसाची प्रतीक्षा कायम आहे। धरणामध्ये मंगळवारी गेल्या 3 वर्षांमधील नीचांकी 5.64% पाणी शिल्लक होतं आणि त्यामुळे आता पुढील काही दिवस मुंबईकरांना पाणी जपून वापरावं लागणार आहे। जिल्ह्यामधील धरण क्षेत्रात अद्यापही पावसानं हजेरी लावली नाहीये। धरणातील पाणी पातळीमध्ये घट होत असताना पावसानं दडी मारल्यामुळे ठाणे जिल्ह्यावर सुद्धा पाणी कपातीची टांगती तलवार कायम आहे आणि ठाणे जिल्ह्यामधल्या ग्रामीण भागात पावसानं हजेरी लावली नसल्यामुळे पेरण्या सुद्धा खोळंबल्यात। तर आता राज्यात झालेल्या मुसळधार पावसाचा फटका जो आहे तो भाजीपाल्याला सुद्धा बसलाय। भाजीपाल्यांचे दर वधारलेत। फळभाज्या आणि पालेभाज्यांमध्ये दरात वाढ झाल्याचं दिसून येतंय। आवक घटल्यामुळे भाजीपाल्याच्या दरांनी अचानक उसळी घेतली आहे आणि बहुतांश भाज्यांच्या दरांनी 100 गाठली आहे।
सोलापूर जिल्ह्यामधील शाळेला मनोज जरांगे पाटील यांचं नाव देण्याचा ठराव मंजूर करण्यात आलाय। बार्शी तालुक्यामधील मुंगशी विद्यालयाला जरांगे पाटील यांचं नाव देण्याचा ठराव जय जगदंब शिक्षण संस्थेनं केलाय। अनुमतीसाठी संस्थेनं जरांगे पाटलांना पत्रही लिहिलंय। कल्याण नगर महामार्गावरील माळशेज घाटामध्ये दरड कोसळली। रिक्षावर दरड कोसळून झालेल्या अपघातात 2 मृत्यू तर 3 जण जखमी झालेत आणि मृतांमध्ये लहान मुलाचा सुद्धा समावेश आहे। वाशिम शहरामधील गव्हाणकर नगर परिसरामधील रस्त्यांसाठी राज्य सरकारकडून निधी मंजूर करण्यात आलाय। मात्र संबंधित कंत्राटदार मागील 2 वर्षांपासून रस्त्याची कामं करत नसल्यामुळे नागरिकांची प्रचंड गैरसोय झाली आणि संतप्त झालेल्या महिलांनी बांधकाम विभागाच्या कार्यकारी अभियंता कार्यालयामध्ये ठिय्या आंदोलन करत रस्त्यांची कामं तातडीने करण्याची मागणी केली। रत्नागिरी जिल्ह्यामधील प्रसिद्ध मुरुड पर्यटन गावाकडे जाणाऱ्या रस्त्याची दुरवस्था झाली आणि रस्त्यावरील खड्डे आणि चिखलाच्या साम्राज्यामुळे वाहनं चालवताना चालकांना मोठी कसरत करावी लागते। पर्यटन स्थळाकडे जाणारा रस्ता लवकरात लवकर दुरुस्त करावा अशी मागणी सुद्धा स्थानिक करतात। नगर परिषदेचे मुख्याधिकारी आणि अधिकारी ॲक्शन मोडवर आले। शहरामधील नालेसफाईची कामं आता जोमानं सुरू आहेत आणि जवळपास 70% नालेसफाईचं काम पूर्ण झाल्याचा दावा नगर परिषदेनं केला आहे। तर राज्यात कीटकजन्य आजारांमध्ये वाढ होऊ लागली। यंदा जानेवारी ते 7 मे या कालावधीमध्ये हिवतापाचे 3062 रुग्ण आढळले आणि राज्यातील एकूण रुग्णांपैकी 80% रुग्ण मुंबई आणि गडचिरोली जिल्ह्यातले आहेत। त्यामुळे आरोग्य विभागानं या ठिकाणी रुग्णसंख्या कमी करण्यासाठी आता पावलं उचलली। जालन्यामधील महामार्गावर उभ्या असलेल्या एका ट्रकला हाय व्होल्टेज विद्युत तारेचा स्पर्श झाल्यामुळे ट्रकला आग लागली असून या आगीमध्ये ट्रक जळून खाक झालाय। जवळपास 4 लाखांचं नुकसान झालं आणि सुदैवाने यामध्ये कोणतीही जीवितहानी नाहीये। छत्रपती संभाजीनगरमधील आकाशवाणी चौक ओलांडताना भरधाव ट्रकने एका दाम्पत्याला धडक दिली आणि या धडकेमध्ये दोघंही काही अंतर फरफटत गेलेत। यामध्ये महिलेचा जागीच मृत्यू झाला आणि तिचा पती गंभीर जखमी झालाय। जम्मू काश्मीरच्या कठुआमध्ये पाणी मागण्याच्या बहाण्यानं घरात घुसून दहशतवाद्यांनी गोळीबार केला। यामध्ये 2 जण जखमी झालेत। तर यानंतर झालेल्या चकमकीमध्ये एका दहशतवाद्याचा खात्मा झाला आणि दुसऱ्याचा शोध सुरू आहे। तर आणखी 2 दहशतवादी लपून बसल्याची शक्यता आहे। सुरक्षा दलाकडून सर्च ऑपरेशन सुरू आहे। नागपूरमधील सुपारी किलिंगमध्ये MSMEच्या संचालकाचा सुद्धा सहभाग असल्याचं समोर आल्याने प्रशांत पार्लेवार असं अटक केलेल्या संचालकाचं नाव आहे आणि प्रशांत पार्लेवार केंद्र सरकारच्या सूक्ष्म लघु आणि मध्यम उद्योग नागपूर केंद्राचा संचालक आहे। संपत्तीसाठी सासऱ्याची सुपारी देणारी सून अर्चना पट्टेवार हिचा भाऊ प्रशांत पार्लेवार याला सुद्धा आता अटक करण्यात आली आहे।